माझं क्रिसमस सेलिब्रेशन खरं तर जास्तीत जास्त फॅमिलीबरोबर असतं, कारण वर्षभरात फारसा वेळ मिळत नाही फॅमिलीबरोबर वेळ काढायला. आई बहीण काका काकू सगळे त्यांच्याबरोबर असतो. एक सेलिब्रेशन आम्ही केलं आणि आता मला असं वाटतं की आम्ही ते दरवर्षी कंटिन्यू करू. की आम्ही मागच्या वेळेला एक क्रिसमस सेलिब्रेशन एका पुण्यातल्या ओल्ड एज होममध्ये केलं होतं. बिकॉज दे डोंट हॅव एनी काइंड ऑफ म्हणजे त्यांना सॅन्टा क्लॉज म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. तर आम्हाला असं वाटलं की त्यांना जाऊन आम्ही कयानी बेकरीतनं केक दिला होता. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी पार्टी पॉप्स, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे एक आजोबा होते जे 80 वर्षाचे होते, त्यांना पार्टी पॉप म्हणजे काय हेच सुद्धा माहिती नव्हतं. ते आम्ही त्यांना दाखवलं तर त्यांना ते इतकं आवडलं की ते रडायला लागले. तर मला असं वाटलं की त्यांच्यासाठी ही क्रिसमस फार जास्त चांगली आली आणि त्यांच्यामुळे आमच्यासाठी चांगली आली. तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा आम्ही असंच सगळी फॅमिली मिळून जाऊ. आणि आता ही माझी फॅमिली आहे, हे माझे क्लासमेट्स आहेत, यांच्याबरोबर आम्ही तिकडे जाऊ आणि तिकडे एन्जॉय करू आम्ही आमचं.